हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो पेसा संदर्भातील रिझल्ट आहे त्याविषयी काय नवीन अपडेट आहे किंवा तुमचा रिझल्ट कधीपर्यंत जाहीर होणार आहे याविषयी सर्वात प्रथम माहिती देतो तुम्हाला। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, पेसा केस संदर्भात सर्वात पहिली जी अपडेट आहे ती बघा मित्रांनो, पेसा केस अपडेट तारीख पे तारीख डेट ही पोस्टपोन डेट झालेली मित्रांनो। तुमचा पेसा केस तलाठी भरतीचा जो पेसा केस पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचा जवळपास 13 जिल्हे आहेत, त्यांचा निकाल म्हणजे 13 जिल्ह्यांचा निकाल 13 तारखेलाच लागणार आहे, 13 फेब्रुवारी तारीख लक्षामध्ये ठेवा। ही तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी बघा, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लाइकली टू बी लिस्टेड ऑन 13/2/2024। तर मित्रांनो 13 तारीख येतोपर्यंत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी वाट पहा, ठीक आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाची जी माहिती होती ज्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलाय ती बघा, तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात एका उमेदवाराची चौकशी, 27 जण रडारवरती आहेत। 13 फेब्रुवारी रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा, पूर्वीचे परीक्षार्थी ठरणार पात्र, ठीक आहे। तर हे जाऊ द्या, आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे वादाच्या भोवऱ्यात। बघा, तलाठी भरती जाहिरात निघाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आहे। सुरुवातीलाच राज्य शासनाने आराखीव प्रवर्गासाठी 1000 तर मागास प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्काचा निर्णय घेतला। त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती। राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते। त्यानंतर परीक्षेच्या पहिल्या दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती। तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादातच घेत आहे। त्यानंतर बघा, कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीमध्ये देखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे। 24 जानेवारी रोजी तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये 28 उमेदवारांना पडलेल्या गुणांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे। परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित 27 उमेदवार देखील रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। तसे येत्या 13 फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे। ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षेत देखील कधी कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे। 24 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाठ्याच्या 118 रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 3 टप्प्यात 57 सत्रामध्ये घेण्यात आली होती। तर बघा मित्रांनो, कोतवाल परीक्षेसंदर्भात या ठिकाणी निर्णय आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती वाचा आणि तलाठी भरती संदर्भात ही जी काही न्यूज आली होती, ही लोकमतमध्ये न्यूज आली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड काहीही डाऊट असू द्या कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।